सोलापूर जिल्ह्यात मोसमीपूर्व पावसाने बऱ्यापैकी सहकार्य केल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उडीद या पिकाची लागवड केलेली आहे। मात्र सध्या वातावरण हे असं झालेलं आहे, नुसतं ढग येतात मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही। सध्या आपण एका शेतात आलेलो आहे, तिथं बरेचसे शेतकरी जमलेले आहेत। त्यांनी शेतात मेहनत चालू आहे। नेमकी त्यांनी काय काय त्यांची परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नाव सांगा। शशिकांत श्रीमंत कोळी। बरं, तुम्ही तर उडीद पेरलेलं आहे? हां, उडीद किती एकर पेरलं? 1 एकर उडीद पेरलेलं आहे। बरं, आता नेमकी उडदाची परिस्थिती काय आहे? आता सध्याच्या घडीला तर वातावरण पावसाचं होतं आहे, पण पाऊस काय पडत नाही आहे। नुसतं ढगाळ हवामान येतं आहे, आज पाऊस पडतोय अशी शक्यता वाटते, मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही। हां, पाऊस काय पडत नाही। बरं, तुम्ही उडीद केलेलं आहे का? हा केलेलं आहे ना। बरं, मला सांगा, उडदासाठी खर्च कमी येतोय का भरपूर येतो? भरपूर येतो, बियाणे, खत, परत पेरणीचं, परत त्याचं मेहनत असतं, फवारणी असतं। सध्याच्या परिस्थितीप्रमाणे तुम्हाला त्या उडदाचं जी खर्च झालेला आहे त्याच्याप्रमाणे ती वसूल होईल असं तुम्हाला वाटतंय नाही का? वाटत, कारण हवामानच तसं खराब असल्यामुळं ढग येतं जातं येतं जातं, पावसाची काय शक्यता नसल्यामुळं काय त्याची शाश्वत वाटत नाही आहे। बरं, आता आणखी एक शेतकरी आहेत आपल्याकडं, आपलं नाव सांगा। संभाजी शंकर गावकरे। बरं, आपण उडीद पेरलेलं आहे? माझं 6 एकर उडीद आहे। बरं, आता सध्याच्या पिकाची परिस्थिती काय आहे? सध्या पिकाची पावसा वाचून जळायला लागलेलं आहे पीक। कुठं तर 2-3 फुलं लागून त्याला 1-2 शेंगा लागून ती जळायला लागली। पावसाची अपेक्षा आहे, पण पाऊस काय येई नाही। सरकारनं ह्याकडे ध्यान दिलं पाहिजे। कमीत कमी त्याचा केलेला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। म्हणजे जो झालेला खर्च आहे तो तर कमीत कमी वसूल झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे। आता तुम्ही शेतीशी संबंधित असल्यामुळं, शेतकरी असल्यामुळं, आता तुम्हाला ह्याच्या उडदाच्या पिकाच्या संदर्भात आता आपण बघायला लागलो काय परिस्थिती आहे, तर तुम्हाला काय वाटतंय? सरासरी महिना ते 1.5 महिना झालेला आहे पेरून, आणि बोराळे गावात 70 ते 75% उडदाची पेरणी झालेली आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की एक 2-4 दिवसात जर नाही पाऊस पडला तर ही पूर्णपणे फेल जायची शक्यता आहे। आणि आपण जर 31 जुलैपर्यंत पीक विम्याची तारीख आपली आहे, पण आपल्या मंडळला म्हणजे बोराळ मंडळमध्ये 9 ते 10 जी गावं समाविष्ट असतात, त्याच्यामध्ये उडीद ऑप्शनच येत नाही पीकसाठी। म्हणजे पीक संदर्भात आपण भरावा म्हणलं तर पीक विमा भरता येत नाही। त्यामुळे नुकसान भरपाईसाठी आपोआप आपण निग्लेक्ट होतो, अपात्र होऊन जातो ना। या संदर्भात शासनाने काहीतरी ठोस पावलं। माझ्या पाठीमागे बघू शकता, भरपूर प्रमाणात उडदाची लागवडी झालेली आहे, मात्र त्या प्रमाणात पाऊस नसल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेला आहे। तर लवकरात लवकर पाऊस पडेल अशीच एक अपेक्षा व्यक्त करायला काही अडचण नाही। कॅमेरामन यशसह मी अशोक सुतार, स्टार साम्राज्य न्यूज।